त्यावेळेस सुद्धा या शिवनेरी किल्ल्यावर कळाले। पुढे शिवाजी महाराजांचा जन्म झाला फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला। तो जन्म सुद्धा एका किल्ल्यावर झाला, म्हणजे तो शिवनेरी किल्ल्यावर झाला। पुढे शहाजी महाराजांनी आपलं स्वतःचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संकल्पक असं शहाजी महाराजांना म्हटलं जातं। शहाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक जो करण्याचा प्रयत्न केला म्हणजे निजामाचा शेवटचा वंश 2.5 वर्षाचा छोटासा मुलगा मुर्तजा म्हणून त्याला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक केलेला तो सुद्धा एक किल्लाच होता। आणि शहाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःचा राज्य निर्माण केलं म्हणून त्याला हिंदवी स्वराज्य संकल्पक म्हटलं जातं। पुढे शहाजी महाराजांनी या सगळ्या धावपळीच्या क्रमामध्ये आपलं स्वतःचे राज्य निर्माण करता येत नाही म्हणून कुठल्या तरी शहाची एक चाकरी पत्करली आणि नंतर त्यांनी जो तह केला तो तह झाला 1636 ला। तो तह सुद्धा एका माहुलीच्या किल्ल्यावरच झाला। म्हणजे आपला प्रत्येक इतिहास हा कुठल्या ना कुठल्या किल्ल्यावर घडलेला आहे। त्याच्याही पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी जे आपलं स्वराज्य उभं केलं ते केवळ या दऱ्या खोऱ्यात हिंडून सवंगड्यांना एकत्र करून आणि आपलं पराक्रम दाखवून शिवाजी महाराजांनी जो सर्वात पहिल्यांदा जो किल्ला जिंकला तोही तोरणा किल्ला होता। आणि पुढे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला तोही एका किल्ल्यावरच झाला, तो म्हणजे रायगड होता। म्हणजे इतिहासामध्ये शिवाजी महाराज प्रत्येक क्षणोक्षणी जर वाचायचे असेल तर शिवाजी महाराज आणि किल्ले हे समीकरण पक्क आहे। म्हणजे आपला इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर तो कुठल्या ना कुठल्यावर गेल्याशिवाय स्मरणात येत नाही। म्हणून त्या काळी ज्यावेळी शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं हे स्वराज्याची आठवण राहावी आणि ही प्रेरणा मिळावी आणि प्रेरणा घेऊनच आपण पुन्हा परकीयांवर चाल करावी। ह्याच प्रेरणा मिळण्यासाठी आपण रोज किल्ल्यांचं स्मरण करावं म्हणून खऱ्या अर्थाने प्रथा सुरू झाली की आपला भारतीय सण जो आहे जो दिवाळी जो सण आहे त्यावेळेस प्रवासाला